सर्वप्रथम सर्वांना जय हिंद। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा करून आपण सर्व वेळात वेळ काढून या कार्यक्रमाची उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार आहे। सर्वप्रथम मी 24 वर्ष देशाची सेवा करून या ठिकाणी आज रिटायरमेंट घेतलेली आहे। मी सर्वप्रथम रिटायरमेंट घेण्याच्या पूर्वी मी हे सांगू इच्छितो की देशाची सेवा करण्याची इच्छा का होते, का व्हायला पाहिजे, काय देणं घेणं माझं देशाशी, सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे। तर माझी इच्छा ही झाली होती त्यावेळेस की देशाची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी काय आहे। सगळ्यात मोठी देशाची प्रॉपर्टी ही आहे देशाचं सैन्य आणि त्या देशाची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी मी बनायची इच्छा ठेवतो। असं नाही की मी छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये लक्ष घालणे ते नाही, सगळ्यात मोठी प्रॉपर्टी देशाची असेल तर देशाचं सैन्य आहे आणि मी त्या सैन्याचा पार्ट बनायची इच्छा माझी होती आणि म्हणून मी देशाची सेवा केली। आणि हा रिटायरमेंटचा कार्यक्रम मी असं कधीच म्हणणार नाही की मी रिटायर झालो। रिटायर जरी झालो असेल तरी मी देशावर कधीही संकट आलं तरी मी सगळ्यात पुढे मी असेल। आपल्या जिल्ह्यात असू द्या, राज्यात असू द्या, देशात असू द्या, मला कधी जरी हा चान्स भेटेल माझ्या लाईफ मध्ये, माझ्या जीवनामध्ये, त्यावेळेस मला ज्यावेळेसही कोणी माझ्याकडून इच्छा प्रकट करेल की तुम्ही या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट व्हा, मी सगळ्यात अगोदर माझा हात वर असेल की मी या गोष्टीमध्ये सगळ्यात पुढे पार्टिसिपेट करेन। तर आपणही या देशाच्या कुठल्या तरी आपण काहीतरी देणं लागतो। ज्या मातृभूमीमध्ये आपण जन्म घेतो त्या मातृभूमीचा आपण काहीतरी देणं लागतो। तर देणं लागणे म्हणजे हे सैन्यात जाणे नाही, तर सर्वात मोठं आहे की आपण देशातील गोरगरीब लोकांना, दीनदुबळ्या लोकांना आपण कुठल्या पद्धतीने मदत करू शकतो। मदत करणे म्हणजे पैशाची नाही, मदत करणे म्हणजे असं काही म्हणजे कुठली मोठी गोष्ट नाही। छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये जे आपण कुठल्याही पदावर असाल तर त्या लोकांना मदत करा। सगळ्यात मोठं मी सांगू इच्छितो की आपल्या देशामध्ये भ्रष्टाचाराचा खूळ लागलेला आहे, ते फक्त कमी करा। आपल्याकडून भ्रष्टाचार होऊ देऊ नका, स्वतः करू नका आणि दुसऱ्याला करू देऊ नका। जे कोणी करत असतील त्यांना पुढे मी स्वतः वैयक्तिक तर मी भ्रष्टाचार करण्याच्या फेवर मध्ये नाही आणि कोणी करत असेल त्याला मी करू देत नाही। तर आपणही कुठल्याही पदावर असाल तर शक्यतो आपल्याला जर एखादा सैनिक भेटला तर त्या सैनिकाची व्यथा जाणून घ्या। सर्वप्रथम तो कुठे आहे, काय आहे, कसा आहे, घरी कोण आहे। ठीक आहे, आपण आपल्या ठिकाणी जॉब करतो, ठीक आहे, तुमच्याकडे एखादा कोणी सैनिक कुठल्या माध्यमातून येत असेल, तुम्हाला कुठली मदत मागत असेल, ठीक आहे, तर सर्वप्रथम त्याला माझी इच्छा ही आहे की तो देशाचा सैनिक आहे। देशाची सर्वात मोठी प्रॉपर्टी ती आहे, देशाची म्हणजे तुमची। देश तुमचा आहे, देश आपला आहे, तरी आपल्या देशाची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी ही आहे सैन्य। त्या सैन्याचे रक्षण करणं आपलं काम आहे। हे म्हणू नका की फक्त सैन्य आमचं रक्षण करत आहे, त्या सैन्याचे रक्षण करणं या ठिकाणी तुमचं काम आहे किंवा आपलं काम आहे। आता मी रिटायरमेंट जरी झालो शेवटी आता माझी सैनिकांची जी संघटना आहे होऊ शकते त्यांना भेटेल, मी भेटल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करेल, जास्तीत जास्त मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होईल किंवा जर मला चान्स भेटला तर चांगली कामं करण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करेल। त्याच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो साहेबांना, तर मी याच्यानंतरही मी देशाची सेवा करेन। जॉब ही माझ्यासाठी सेकंड प्रायोरिटी राहील, देश सेवा सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी राहील। एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।